प्रश्न क्रमांक पहिला आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये आंतरराज्यीय परिषद म्हणजेच इंटर-स्टेट काउन्सिल स्थापन करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, कलम 262. तर कलम 262 अंतर्गत आंतरराज्यीय नद्या आणि नदीखोऱ्यांचे वादाचे न्यायनिर्णय आहे. कलम 261 मध्ये सार्वजनिक कृत्ये, नोंदी आणि न्यायिक कार्यवाहीला पूर्ण विश्वास आणि पत मिळवून देणे आहे. कलम 263 मध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रपतींना आंतरराज्यीय परिषद स्थापना करण्याचे अधिकार आहे. तर योग्य उत्तर आपलं कलम 263 हे आहे. तर कलम 264 मध्ये वित्त आयोगाशी संबंधित भाग आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, ऑपरेशन पोलो खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन पोलो हे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद संस्थानाचे विलगीकरण याशी संबंधित आहे. तर 1948 मध्ये ऑपरेशन पोलो अंतर्गत लष्करी कार्यवाही करून भारतात हैदराबाद संस्थान हे विलीन करण्यात आलेले होते. तर गोवा मुक्तीसाठी ऑपरेशन विजय हे घडवून आणण्यात आले. ते 1961 मध्ये घडवून आले. त्याद्वारे पोर्तुगीजापासून गोवा हे मुक्त करण्यात आले. जुनागड हे जनमताद्वारे भारतामध्ये विलीन झालेले होते. तर काश्मीर हे इंस्ट्रुमेंट्स ऑफ ॲक्शन द्वारे विलीन करण्यात आले. तिसरा प्रश्न आहे, सिल्वर रिव्होल्यूशन म्हणजेच रजत क्रांती कशाशी संबंधित आहे? तर रजत क्रांती ही खालीलपैकी अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. तर कापूस उत्पादनाशी संबंधित क्रांतीला सिल्वर फायबर रिव्होल्यूशन असे म्हणतात. तर सिल्वर रिव्होल्यूशन हे अंडी उत्पादनाशी संबंधित आहे. तेलबियाच्या उत्पादनाशी संबंधित क्रांतीला पिवळी क्रांती ओळखले जाते, कारण पिवळ्या रंगाच्या म्हणजे मोहरी आणि सूर्यफूल यांच्यापासून तेल काढले जाते, तर याला पिवळी क्रांती असे म्हणतात. दूध उत्पादनाशी संबंधित क्रांतीला धवल क्रांती म्हटले जाते आणि डॉक्टर व्हर्गीस क्युरेन यांना फादर ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतीय संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती ही 1976 मध्ये घडून आली. तर 42व्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा मिनी संविधान असे सुद्धा म्हटले जाते. याद्वारे समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे 3 शब्द जोडण्यात आले. 44वी घटना दुरुस्ती ही 1978 मध्ये घडून आली. यामध्ये मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून टाकण्यात आला. 40वी घटना दुरुस्तीमध्ये संसदेला सागरी क्षेत्राचे अधिकार आहे. तर 73वी घटना दुरुस्ती हे पंचायत राजशी संबंधित असलेली घटना दुरुस्ती आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, खजुराहो येथील मंदिर कोणत्या राजवंशाने बांधली? तर खजुराहो येथील मंदिरे खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 चंदेल राजवंशाने बांधलेली आहे. तर पाहू, चंदेल यांनी बुंदेलखंड भागात 10व्या शतकात खजुराहोची मंदिरे बांधली. त्याच्यानंतर चोल यांनी द्रविड शैलीतील मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. उदाहरण आहे तंजावरचे बृहदेश्वर मंदिर. तर बृहदेश्वर मंदिर हे चोल यांनी बांधले. तर खजुराहोचे मंदिर हे चंदेल यांनी बांधले. तर राष्ट्रकूट वंशांनी वेरूळ येथील कैलास मंदिरे हे बांधलेले आहे. तर पल्लव यांनी महाबलीपुरम येथील रथ मंदिरे यांच्या काळात बांधली गेलेली आहे. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील पिट्युटरी ग्लॅंड कोठे असते? तर मानवी शरीरामध्ये पिट्युटरी ग्लॅंड हे ऑप्शन क्रमांक 2 मेंदूमध्ये असते. तर पाहू, पिट्युटरी ग्लॅंड म्हणजे तिला पीयूषिका ग्रंथी किंवा तिला मास्टर ग्लॅंड असे सुद्धा म्हटले जाते, कारण ते इतर ग्रंथीवर नियंत्रण ठेवत असते. तर ते मेंदूमध्ये असते.
मानेमध्ये थायरॉइड ग्लॅन्ड असते जे चयापचयाचे काम करते. छातीमध्ये थायमस ग्रंथी असते जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. तर ओटीपोटात स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज असते जी इन्सुलिनची निर्मिती करते. पुढील प्रश्न आहे, अर्थशास्त्राचे जनक म्हणजे फादर ऑफ इकॉनॉमिक्स कोणाला म्हटले जाते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 ॲडम स्मिथ यांना फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचे जनक असे म्हटले जाते. तर 1976 मध्ये लिहिलेल्या पुस्तकाने मुक्त बाजारपेठ फ्री मार्केट पुरस्कार त्यांनी केला. तर त्यांनी वेल्थ ऑफ नेशन या पुस्तकात लिहिले ॲडम स्मिथ यांनी, म्हणून त्यांना 1976 मध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिलेले होते म्हणून त्यांना फादर ऑफ इकॉनॉमिक्स या नावाने ओळखले जाते. कार्ल मार्क्स यांनी भांडवलशाहीच्या विरोधात आणि कामगार वर्गाच्या विरोधात साम्यवादी विचारांचा पाया रचला. तर अल्फ्रेड मार्शल यांनी मार्शलच्या अर्थशास्त्राच्या तत्वाद्वारे मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांताला आधुनिक रूप दिले. पुढील प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. लांबीच्या दृष्टीने 6650 किलोमीटर हे जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे. जर पाण्याचा विसर्ग किंवा व्हॉल्यूम किंवा खोऱ्याच्या आकारमानाने ॲमेझॉन नदी ही जगातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठी नदी प्रणाली आहे. तर यांगत्से हे चीनमधील नदी असून आशियातील सर्वात लांब व तिसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे. रेड डाटा बुक कशाची माहितीशी संबंधित आहे? तर रेड डाटा बुक हे खालीलपैकी नामशेष होणाऱ्या प्रजातीशी संबंधित आहे. तर IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर रेड डाटा बुक प्रकाशित करते, ज्यामध्ये धोक्यात असलेल्या प्रजातींची माहितीही दिलेली असते. पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते. तर लोह ऑक्साईडच्या प्रमाणामुळे मंगळ ग्रहाला लाल कलर प्राप्त झालेला आहे. शुक्र ग्रहाला मॉर्निंग स्टार किंवा इव्हिनिंग स्टार म्हटले जाते, कारण हा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह असून सगळ्यात गरम ग्रह आहे. गुरु ग्रह हा वायूचा बनलेला असून सूर्यमालेतील आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. पुढील प्रश्न आहे, पंचशील करार कोणकोणत्या देशादरम्यान झाला? तर पंचशील करार हा भारत व चीन या 2 देशादरम्यान झालेला आहे. तर 1954 मध्ये पंतप्रधान नेहरू व चाऊ एन लाय यांनी 5 तत्वावर हा करार केलेला आहे. मानवी रक्ताचे pH मूल्य किती असते? तर मानवी रक्ताचे pH मूल्य हे 7.4 एवढे असते. रक्ताचे pH 7.35 ते 7.45 दरम्यान असते व ते किंचित अल्कली म्हणजे अल्कली धर्मी असते. 5.4 हे ॲसिड रेंजचे pH आहे. तर 8.4 हे बेकिंग सोडा द्रावणाचे pH आहे. तर 6.4 हे दूधचे pH आहे. वनस्पतीमध्ये अन्नाचे वहन कशाद्वारे होते? तर वनस्पतीमध्ये अन्नाचे वहन हे फ्लोएम या व्हेसलद्वारे होत असते. तर फ्लोएम हे पानामध्ये तयार झालेले अन्न वनस्पतीच्या इतर भागामध्ये पोहोचवण्याचे काम करते. झायलम व्हेसल हे टिश्यू मूळापासून शोषलेले पाणी पानापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. स्टोमॅटा ही पानावरील छिद्रे आहेत जी वायूंची देवाणघेवाण करतात.
तर मुळांचे मूळ कार्य पाणी आणि खनिजे जमिनीतून शोषून घेण्याचे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक व्यापार संघटने म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, म्हणजे त्याला शॉर्टकटमध्ये WTO म्हणतात, त्याचे मुख्यालय कुठे आहे? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा येथे WTO चे मुख्यालय आहे. तर जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे WTO चे, तसेच WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याचे मुख्यालय आहे. न्यूयॉर्क येथे युनायटेड नेशन म्हणजेच UN चे मुख्यालय आहे. तर वॉशिंग्टन DC येथे वर्ल्ड बँक तसेच IMF याचे मुख्यालय आहे. तर लंडन हे आंतरराष्ट्रीय वित्तीय आणि बँकेचे महत्त्वाचे केंद्र आहे. पुढील प्रश्न आहे, ध्वनीचा वेग कशामध्ये सर्वात जास्त असतो? तर ध्वनीचा वेग खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 पोलाद म्हणजे स्टील मध्ये सर्वात जास्त असतो. तर ध्वनीचा वेग हा सॉलिड मध्ये जास्त असतो, लिक्विड मध्ये जास्त असतो गॅसपेक्षा. तर पोलाद हे सॉलिड आहे म्हणजे स्थायी स्थितीत आहे, म्हणून पोलाद मध्ये ध्वनीचा वेग हा जास्त असतो. तर मित्रांनो, पोलाद म्हणजे स्थायू माध्यमातून रेणू म्हणजे मॉलिक्यूल्स हे जवळ असल्याने ध्वनीचा वेग सर्वात जास्त म्हणजे सुमारे 5000 मीटर पर सेकंद एवढा असतो. त्याच्यानंतर द्रव्य माध्यमात हवेपेक्षा जास्त असतो, पण स्थायूपेक्षा कमी असतो, म्हणजे 1480 मीटर पर सेकंद. तर हवेमध्ये ध्वनीचा वेग सर्वात कमी म्हणजे सुमारे 343 मीटर पर सेकंद एवढा असतो. तर ध्वनीला प्रसारित होण्यासाठी नेहमी माध्यमाची गरज असते, त्यामुळे निर्वात पोकळीमध्ये ध्वनीला वेग नसतो, म्हणजे निर्वात पोकळीमध्ये ध्वनी प्रसारित होऊ शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर खालीलपैकी 1935 मध्ये RBI ची स्थापना ही झालेली आहे. 1935 मध्ये 1934 च्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऍक्ट नुसार 1 एप्रिल 1935 मध्ये कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली. 2 वर्षांनी त्याचे मुख्यालय हलवून हे मुंबई येथे करण्यात आले. 1930 च्या काळामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ चालू होती. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झाले. पुढील प्रश्न आहे, सती प्रथा बंद करण्याचा कायदा कोणी केला? तर सती प्रथा बंद करण्याचा कायदा खालीलपैकी लॉर्ड बेंटिंक यांनी केला. 1829 मध्ये राजाराम मोहन राय यांच्या मदतीने सती प्रथा कायदा हा बंद करण्यात आला. त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसी हे त्याच्या व्यापक धोरण यासाठी ओळखले जाते. त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसी याने भारतात रेल्वेची सुरुवात केली, पोस्ट ऑफिसची सुरुवात केली. त्याच्यानंतर खालसा करण्याचे धोरण आणले. त्याच्यानंतर त्यांनी खालसा करण्याच्या धोरणातून अनेक संस्थांनी खालसा केली. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते. तर लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी केल्यामुळे ते म्हणजे त्या घटनेसाठी प्रसिद्ध आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 भारतरत्न हा भारतातील सर्वात मोठा नागरी पुरस्कार आहे. पद्मभूषण हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. पद्मश्री हा 4थ्या क्रमांकाचा, तर पद्मविभूषण हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे. तर अर्जुन पुरस्कार हा विशेषतः खेळातील कामगिरीसाठी दिला जातो. पुढील प्रश्न आहे, कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 चार्ल्स बॅबेज यांनी कॉम्प्युटरचा शोध लावलेला आहे. तर चार्ल्स बॅबेज यांनी 19व्या शतकाच्या
ॲनालिटिकल इंजिनची संकल्पना मांडली म्हणून त्यांना कम्प्युटरचे जनक असे म्हटले जाते. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ हवे असतील ते सर्व स्पर्धा परीक्षेसाठी कामी येतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. धन्यवाद.